माता भगिनींना, महिलांना मी विनंती करतो, तुम्हाला जर समजा, कारण कसं असतंय, मासिक धर्मातल्या अडचणी किंवा बऱ्याच महिलांच्या समस्या खूप असतात आणि हल्ली वाईट वाटतं कुठल्या गोष्टीचं माहिती आहे का? कॅन्सरचं. महिलांच्या मध्ये खूप प्रमाण वाढायला लागलेलं आहे. हो का? पुरुषांच्या मध्ये कोण घेऊन होत असेल, कोणाला खाऊन होत असेल. बरोबर आहे का नाही? डान्स करत नंतर इकडनं बोंगा आला की मग जागा होते आणि मग येते आमच्याकडे, साहेब काहीतरी करा. आता साहेब काय करणार? तुला खाताना कळत नव्हतं का? काय मिळते, पोट भरतं का काय कुणास ठाऊक त्यातनं? हे खुळचटासारखं आपलं करायचं आणि घरादाराला त्रास द्यायचा. तरुण वर्ग खूप वळलाय. मी तरुण वर्गाला पाया पडतो. मी खरोखर माझी माझी मुलं एकेकापेक्षा मोठी आहेत, तरी सुद्धा मी त्याच्या पाया पडतो आणि मी विनंती करतो, तुम्ही पण तुमच्या घरी सांगा, सगळ्यांना सांगा की व्यसन करू नका. लय लय डेंजर कार्यक्रम माहित येतात ना. 20 वर्षाची, 25 वर्षाची, 30 वर्षाची तोंड फाटलेली येतात. काय करायचं आता? काही उपयोग नाही बघा, काही उपयोग होत नाही. म्हणून व्यसन करू नका, खाऊ नका. त्यानं काय पोट भरत नाही, त्यानं काय ताकद येत नाही. ताकद येणारं बदाम, पिस्ता हे खावा, काजू खावा, ड्रायफ्रुट्स खावा, ताकद येणारं खावा. त्याला 100 खर्च करता का नाही, याला 200 खर्च करा ड्रायफ्रूटला, ते खावा. पण उगाच काहीतरी बाकीचं करत बसू नका, विनंती करतो. तर महिलांच्या मध्ये कसं आहे, हे कार्यकर्त्यांचं त्यानं होतंय, पण महिलांच्या मध्ये काय आहे सांगा बरं? पण महिलांना बघा, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयातला कॅन्सर, घशाचा कॅन्सर, योनी मार्गात सुद्धा कॅन्सर व्हायला लागलेले आहेत. मूळ व्याधीच्या जागी सुद्धा कॅन्सर व्हायला लागलेले आहेत. काय करायचं? विचारानं डिप्रेशननं मेंदूमध्ये गाठी व्हायला लागलेले आहेत. काय करायचं सांग? वाईट वाटतं आम्हाला पण. कसं आहे, आम्हाला पण मुलं बाळ आहेत, आम्ही पण सांसारिक माणसं आहे. मला पण बायको आहे, मला पण मुलं आहेत. वाईट वाटतं असं एखादं बघितलं ना, खरोखर असं वाटतं की काहीतरी अजून केलं पाहिजे. काय करू शकतोय सांगा? मी सगळीकडे, मी पाया पडून सांगतो, मी सगळीकडे फ्रीमध्ये जातोय. मला पैशाची अपेक्षा नाही आहे, नाही मला ह्या गोष्टीतून पैसे नाही. मी पाया पडतो तुम्हाला खरोखर. म्हणजे कुणाला जर वाटत असेल माझ्या दवाखान्यात एक दिवस येऊन बघा, तुम्ही माझ्या केंद्रावरती येऊन एक दिवस बघा, तुम्ही डोळ्यातले अश्रू थांबवू शकत नाही. एवढी त्रस्त आहे दुनिया, एवढी त्रस्त आहे. तर विनंती करतो, जर असं फक्त शरीराची काळजी घ्या. नाहीतर कसं होतंय, नंतर जेव्हा पश्चाताप होतोय तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आधी सुधरा. महिलांना पण, माता भगिनींना पण विनंती करून सांगतो, मी पाया पडतो, तुमच्या पाया पडतो अक्षरशः. कॅन्सरसाठी तुम्हाला खरोखर जपलं गेलं पाहिजे. तुम्ही कॅन्सर होऊ नये ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, व्यायाम कसा केला पाहिजे, किंवा मासिक धर्मामध्ये येणाऱ्या अडचणींवरती कशी मात केली पाहिजे, हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यानंतर आपल्या शरीरात कसे बदल घडतात आणि त्याच्यावरती काय केलं पाहिजे, यासाठी तुम्ही माईंशी, म्हणजे माझ्या मिसेसशी, तर माईंना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माईंना तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्या ऑनलाईन तुम्हाला भेटू शकतात, प्रत्यक्षात तुमच्याशी गप्पा मारू शकतात. तुमच्या शंका मनातल्या काय, आणि त्याला एकही रुपये चार्ज नाहीत बरं का तशा गोष्टींना. फोनवरती वगैरे तुम्ही फोन केलात ना, तर त्याला चार्ज नाही. फक्त व्हिडिओ कॉलवरती असेल तर तुम्हाला व्यवस्थित त्याचं पहिले अपॉइंटमेंट घ्यायला लागते आणि मग तुम्हाला बोलावं लागतं. त्याच्यासाठी थोडेसे चार्जेस घेतात खरं त्या. हा, पण पैसे कमवणे हे हेतू नाही त्यांचा, कारण त्यांचाही वेळ खूप महत्वाचा आहे. त्यांनाही वेळ पुरत नाही, मग ते एक वेळ देतात. त्या वेळेत तुम्हाला फोन, आणि ते तुम्ही करायचं नसतोय, माझ्याकडून फोन येतोय तुम्हाला, आणि तेव्हा तुम्ही त्याच्यावरती बोलायचं आहे. त्या माई तुमच्याशी प्रत्यक्षात बोलतील. तुमची कोणतीही शंका असेल तर ती सिक्युअर ठेवली जाईल, गुप्त ठेवली जाईल. काही कुणाला सांगितलं जात नाही, काही कुणाला बोललं जात नाही. तुमची शंका जी काय त्याच्यावरती त्या छानसं तुम्हाला सांगू शकतात, बोलू शकतात. तुमची कोणतीही शंका असू दे, बेधडक तुम्ही त्यांना विचारू शकता. मला जरी बोलायचं म्हणलं तर तुम्हाला लिमिटेशन येते, मी तुम्हाला बोलायचं म्हणलं तरी लिमिटेशन येते. पण तुमच्यासाठी माई सदैव तयार असतात. तुम्ही फक्त माता भगिनी नवीन, हा ताई नंबर ना, हा इथं दिलेला आहे बघा, माईंचा नंबर आहे. इथं आहे, दोन्हीकडे पण आहे. ते घेऊन जावा.
माईंचा पण नंबर आहे तिथे एक माझ्यासाठी. आणि तुम्ही घाबरू नका. तुम्ही म्हणणार हे महिलांसाठी झालं, आम्ही काय फाशी घ्यावी काय? एकटा पट्ट्या बास आहे तुम्हाला. या आईला हे आजार बिजार काय सांगा की, खरंच मगाशी ते पण राहिलं काय दे आजार. हो का, मला साधी गोष्ट सांगायचं, पिक्चर बघायला गेला आणि हिरो जर समजा डल असेल तर पिक्चर चालतोय का? हिरो कसा पाहिजे, 10 लोकांना ठोकणारा पाहिजे, बरोबर आहे की नाही? डॅशिंग असेल तेवढं पाहिजे का नाही? आपल्या आयुष्याचा हिरो आपण व्हायचं बघा, आपल्या पिक्चरचा हिरो आपण व्हायचं, डॅशिंग राहायचं, कुठल्या आजाराला जोमानायचं नाही, हिम्मत ठेवायची. मी कॉन्फिडन्स देतोय तेवढा घ्यायचा फक्त, बाकी काय करायचं नाही. हे संसारातला राम सुद्धा का नाही कॉन्फिडन्स वरतीच अवलंबून असतोय. ह्याचा कॉन्फिडन्स लूज झाला का नाही सगळंच लूज पडतंय. आणि जर कॉन्फिडन्स जर समजा कडक असेल, कायदा कडक, सुट्टी नाही. लक्षात घ्या, व्यवस्थित राहायचं, मस्त राहायचं, पांढरे तीळ खायचे तर हायगे करायचे नाही. अजून जर सांगायचं असेल ना तुम्हाला, साध्या साध्या गोष्टी सांगतो. नाश्त्यामध्ये ना काळ्या उडदाची खीर खायची गुळ घालून बघा. संध्याकाळी गुळ आणि शेंगा खायच्या. गुळ शेंगा खाल ना कॅल्शियम वाढतंय. मेन म्हणजे शेंगदाणे खाल्ल्यानंतर कोटा साफ होतो, सगळ्यात बेस्ट आहे. कडक कडक पाणी सकाळी बरीच लोक पितात बघा, मध घालून पाणी पितात तर पाया पडतो. कडक पाणी प्यायचं नाही, मेंदूला सिग्नल वेगळे जातात, मेंदूला सिग्नल वेगळे जातात, चुकीचे जातात. तर प्यायचं असेल तर कोमट पाणी प्यायचं सकाळी सकाळी. नाहीतर पचनक्रिया करून करून पोट शांत झालेलं असते, त्याच्यावर आपण कडक पाणी वतलं ना तर ते बिघडतंय बघा सगळं. म्हणून तर विनंती करतो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. अजून जर सांगायचं झालं, आंघोळीच्या वेळेस पहिलं पाय धुवायचं आणि मग हात धुवून मग डोक्यावर पाणी घ्यायचं. बघा तुमचं ब्लड सर्क्युलेशन नीट चालायला लागतं, अटॅकचं प्रमाण कमी व्हायला लागतं. खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि जे काय असेल ना तेल तयार करायला सांगेन मी. तुम्ही जर फोन केलात मला तर मी बरीच तेल सांगेन, ती तेल नाभीत घालायची, सगळं ओके राहील तुमचं. सगळं पोटांपासून सगळ्यापर्यंत सगळ्या गोष्टी ओके राहू शकतात. फक्त एक लक्षात घ्या, माझ्याकडून काय घ्या अगर नाही घ्या, पण आज एक गोष्ट सांगतो तुम्हाला सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे आहे हिम्मत. रोज सकाळी उठायचं, हिमतीची गोळी. आजचा दिवस बघितलाय ना, नशीब आहे आपलं. काय होईल ते होईल, बेधडक वागायला चालू करायचं. खाणं एकपट, व्यायाम दुप्पट, पत्ते पाणी पाळायचं नाही. साध्या साध्या गोष्टी सांगतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळे सांभाळा. डोळ्यांसाठी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. खूप साऱ्या वनस्पती आहेत, पण त्या वनस्पती घेण्यापेक्षा एक साधा उपाय सांगतो. 40 लाख भाग काम करतात त्याच्यासाठी. म्हणजे दुर्मिळ अशा वनस्पतींपासून बनवलेले दृष्टीबल नावाचं एक तोडकर संजीवनीचं आहे, जे तुम्ही घेऊ शकता. आता बघा स्क्रीन टायमिंग खूप वाढलेला आहे, लहान मुलांना सुद्धा मोबाईल लागतो, आपल्याला सुद्धा मोबाईल शिवाय करमत नाही, टीव्ही शिवाय महिलांना चालत नाही, असं खूप. त्याच्यामुळे काय होतं डोळ्यांवरती. पूर्वी साधी गोष्ट सांगतो, लहानपणापासून मुलांचे डोळे जपले जायचे. आता मम्मी सुद्धा बाळाला मोबाईल दाखवते, त्यामुळे त्याला शाळेला जायच्या अगोदरच त्याला चष्मा लागलेला असतोय. पूर्वी डिलेव्हरी झाली, बाळंतीण बाई असेल तर तिच्या खोली बघा अंधारी असायची, एकच खिडकी असायची, त्याच्यातून सूर्यप्रकाश यायचा, तेवढाच उजेड असायचा. सकाळची सूर्याची किरणं यायचीत ना, तेवढाच उजेड. नाही तर ती बाई 6 महिने, म्हणजे जवळपास 6 महिने 180 दिवस हे त्या बाईला आणि त्या लहान मुलाला उजेडात आणून जास्त चालत नाही, कारण गर्भाशयात सुद्धा अंधार. बाहेर आल्यानंतर त्याच्या अचानक डोळ्यांवरती, म्हणजे लाईट गेली की आपल्याला दिसायचं बंद होतं बघा, आणि अचानक लाईट आल्यावर सुद्धा दिसायचं बंद होतं, लगेच दिसत नाही. आपण असं करतो बघा लगेच, बरोबर आहे ना? मगाचपासून मी पण जे गॉगल वापरला होता आणि घातला होता ना, हे मला माहिती आहे, हे असे असतात हे लाईटचे प्रकार. त्यामुळे डोळे खराब होऊ नये म्हणून जितकं जपता येईल तितकं मी सुद्धा जपतोय. तसं तेव्हा सुद्धा लहानपणी जपायचं. 6 महिने लहान मुलांचे डोळे जपले ना, तिथून पुढे बघा त्याला आयुष्यभर त्रास होत नाही. पण हल्ली काय सांगायचं, मम्मीच बघते टीव्ही, मोबाईल वरती असते, व्हॉट्सअप वरती असते, रील्स वरती असते, बाळ रडायला लागले त्याला सुद्धा तोंडासमोर नेते. हे ऍक्च्युली घातक असतात, हे सगळे जे किरणं येतात ना ती घातक असतात. म्हणून तुम्हाला सांगतो डोळे तेव्हापासून खराब होतात. म्हणून विनंती करतो, तुम्ही स्क्रीन टायमिंग कमी करा, लेस करा. आणि जर समजा तुम्हाला बघायचंच असेल, सगळ्या गोष्टी करायच्या असेल, त्या पद्धतीने काळजी घ्या. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी दृष्टीबल नावाची जी एक टॅबलेट आहे तुम्ही घेऊ शकता. वर्षातून फक्त 3 महिने घ्यायचा आहे. ज्यांना त्रास आहे त्यांना, ज्यांना चष्मा आहे,
ज्यांना मोतीबिंदू काचबिंदूची भीती आहे, कमी दिसतंय, ब्लर दिसतंय, डोळे कचकचतात, लाल होतात, ह्या लोकांनी, ज्यांना त्रास नाही त्यांनी फक्त 21 दिवस घेतला, बास, परत वर्षभर बघायचं नाही. 21 दिवसामध्ये डोळे ओके होतात. आणि ज्यांना त्रास आहे त्यांनी 3 महिने करायचं. बाकी काही करायला लागत नाही, डोळे छान राहतात. बघा, बऱ्याच लोकांचा चष्मा सुद्धा कमी होऊन जातो, निघून जातो, नंबर कमी होतो. बऱ्याच जणांचे नंबर कमी आहेत, त्यांचे निघून जातात. तर हे तुम्ही दृष्टिबल घेऊ शकता. सगळीकडे, इथं सुद्धा सगळीकडे अवेलेबल आहे.